किती वाटते रोमन. हॅलो अँड वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. तर आजचा व्लॉग खूप 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 जास्त स्पेशल आहे, कारण काय रिझनच असं आहे. तुम्हाला व्लॉगचं टायटल बघून आतापर्यंत समजलंच असेल की आजच्या व्लॉग मध्ये काय असणार आहे ते. सो आमच्या दीदीची प्रेग्नन्सी जर्नी तुम्ही आतापर्यंत पाहिली असेल, आणि नसेल पाहिली तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, नक्की जाऊन बघा. ज्या दिवशी दीदीला बाळ झालेलं आहे आणि आजची डेट आहे 25 ऑक्टोबर 2025. आणि असं एक्सपेक्टेड होतं की आम्हाला वाटलं की दिवाळीच्या दिवशी होईल, बट आम्ही असं म्हणजे वाटायचं रोज वाटायचं की होईल आणि नाही व्हायचं, होईल आणि नाही व्हायचं. बट आजच्या दिवशी दीदीला सकाळी बाळ झालेलं. खूप मोठी आहे त्याची बॅक स्टोरी, आणि कसं झालं, कसं नेलं, तर सगळ्या गोष्टी मी काही गोष्टी क्लिप मी शूट केलेल्या आहेत, त्या या व्हिडिओ नंतर आम्ही तुम्हाला दाखवू. आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू पण की सुरुवात कशी झाली आणि कुठे काय काय म्हणजे काय कसा गोंधळ सुरू झाला आणि त्याच्यानंतर कसं आम्ही पोहोचलो, आणि सर्व गोष्टी ते तुम्हाला या क्लिप्स नंतर दिसतील. सकाळचे वाजलेत 5 आणि जे आम्ही कसं घेऊन आलोय त्याची स्टोरी नंतर सांगू. बट सो दीदीला आता जस्ट आणलेलं आहे, इमर्जन्सी रूम मध्ये ठेवलाय. सो लेट सी डॉक्टर काय बोलतायत ते. काय होतं प्राची? खूप म्हणजे डिफिकल्ट प्रोसेस आहे. बघून असं भीती वाटते, म्हणजे कसं सहन करत असेल एखादी बाई काय माहिती. म्हणजे जो मी फर्स्ट टाइम एवढं बोलून बघते तेव्हा मला समजतं. आणि आता बेबीच्या आंबीज पण ऐकायला येते. काय वाटतंय? काय आता व्यवस्थित झाली पाहिजे, फक्त आता आपण ते घेऊन आलोय तिला डॉक्टरकडे. बघू आता होईल ना, कधी पण होऊ शकते. होईल. किती वाजलाय आता 6. 6 वाजले आहेत. लेट सी कधी होते. वाटच बघते. जीजू बिचारे खाली फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतात, दिसत नाही पूर्ण. आणि दीदीला आतमध्ये घेऊन गेलेत आता. मी तिला म्हटलं, ती बोलली की तुम्ही बाहेर थांबा आता. तर मी म्हटलं मग तिला एकटीला कसं सोडू, आम्ही आहे ना, बोलते नर्स लोक, तुम्हाला नंतर आवाज देऊ आम्ही. सो दीदीला गेले डिलिव्हरी रूममध्ये येऊन, आणि जीजू गेलेले आहेत. दीदीसोबत जीजू आहेत. काय वाटतं सूरज, कधी होईल? लवकर आता असं झालंय, कधी होतंय आणि कधी नाही. काय वाटतं, काय होईल? जे होईल ते फक्त एक सुखाचं भाऊ बस, बाकी काही नाही. टेन्शन नाही. मुलगा असो मुलगी असो काही चालेल, तर सुखरूप व्हावे. तर सूरजला आणि मला तर असं झालंय की कधी बाळ येणार आहे. आम्ही बसत पण नाही आहे, नुसतं फेऱ्या मारतो इकडून तिकडे इकडून तिकडे, की थोडंसं दरवाजा उघडेल आणि ॲटलिस्ट काहीतरी समजेल की काय होतं आहे आतमध्ये. हां ना, जिजू आतमध्ये गेले, तिला आतमध्ये नेलं, सांगतच नाही. मी असं वाटतं की डायरेक्ट बाळाच हातात आणून देते. कॉंग्रॅच्युलेशन रोमन. कॉंग्रॅच्युलेशन आंटी. मामा नाही नाही नाही, अजून जाऊन देत नाही. सामान आणलं सगळं. ती हॉस्पिटल बॅग जिजूंच्या घडीत आहे. मामाला आंघोळ करून बॅग घेऊन जा जा. आम्ही एवढा वेळ थांबलोय, आम्हाला नाही बघायला भेटलं, आणि तू जाऊन बघून घे पहिले.
बाळाला बघायची एक्साइटमेंट बघा यांची. दिसत नाही ना पण बाळ. बाळ आलेलं आहे पण छोटू आहे. आएगा अभी बाहर आएगा. वाटतंय पण बाळ खरंच खूपच जास्त छान आहे. अजून आपण जेंडर नाही सांगितलंय पण सांगू आपण. जिनून कैसा लग रहा है आपको? तुमची कसं आहे? दीदी काय ग दीदी बरे झाली. आपण मोकळं व्हायला पण द्या मानत तिला त्रास व्हायचा. बोबडी घेऊ का बोबडीला? चुलू नको सध्या. कुठे मम्मा मम्मा कुठे कळतं का काय? डोळे तेवढं आले तिकडे आतमध्ये पूर्ण टकटक. दूध मी तर दूध पीत होती तेच बघितलं. ये बच्चा ये बच्चा ये बच्चा. तुला यायचंय का? आली बघ. तोंड असं जाणार तो मामीकडे जाणार आत्याकडे जाणार डोक्यात या. कसं वाटतंय? बाई डबल डबल नातं आहे तुझं. मामी पण आणि आत्या पण आहे बेटा. बघितलं ना कटिंगमध्ये. ठेवा तर त्यांना पण झोपू दे. ठेवतो. काय 5 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि काय काय गोष्टी होत होत्या. बॅक स्टोरी अशी आहे की दीदीला रात्रीपासूनच थोडंसं पेन व्हायला स्टार्ट झालेलं. बट तिला पण समजत नव्हतं की काय होत आहे, कारण की ऑब्व्हियसली तिचा फर्स्ट टाइम आहे आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगवेगळा असतो. तो कोणी कोणाच्या एक्सपिरियन्सनुसार जज नाही करू शकत. सो डॉक्टरने तिला सांगितलेलं काही 3 गोष्टी, जर वॉटर ब्रेक झाला, ब्लिडिंग झालं आणि एकदमच पेन बेअरेबल नसेल तरच डॉक्टरकडे या, ऑर एल्स तुम्ही घरी थांबू शकता. मग तिला असं झालं की डॉक्टरने तर 3 गोष्टी सांगितल्या. जोपर्यंत ह्या 3 गोष्टी होत नाही तोपर्यंत मी बेअर करू शकते, तोपर्यंत तिने बेअर केलं. आम्ही जीजू सुद्धा रात्री आलेले होते. आम्ही 4 वाजेपर्यंत रात्र जागवली.
4 वाजेपर्यंत आम्ही म्हटलं की हा थांबू काय हे करू ते करू. जिजूनं पण सांगितलं तुम्ही इथेच थांबा, पण नंतर जिजूनं असं वाटलं की नाही ठीक आहे काय नाही होणार, सकाळी होईल. जिजू फुल असं बोलून गेले ना, अरे कुछ नहीं होगा, सुबह मैं 8 बजे आता हूँ, सुबह तक कुछ नहीं होने वाला. आणि जिजू गेले आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे. मग ती पण जरा वेळ झोपलेली आराम करत होती. मग आम्ही बेडरूम मध्ये आलो तर ती परत उठल्यावर बोलली की मला ऍसिडिटी सारखं होतंय. आम्हाला वाटलं ठीक आहे त्रास होतो तिला तर होत असेल, तरी आमची थोडीशी जागझोपत झोपत होती. आणि 4:30 वाजता एक्झॅक्ट 15-20 मिनिटं डोळा पण नसेल लागला आणि दीदी उठले. सूरज उठ, मला डॉक्टरकडे द्यावं लागेल. अँड सर्वांची झोप एका सेकंदात उडाली. आमची जी धावपळ झाली. जिजूंना फोन केला, जिजू 5 मिनिटाच्या आत घरामध्ये हजर झाले. सगळं सामान घेतलं आणि फटाफट तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. जिजूने जे हॉस्पिटल चूज केलेलं आहे ते आहे मदरहूड, जे की खारघरमध्येच आहे. आणि तिथे घेऊन गेल्यानंतर सगळ्या प्रोसेस एकदम स्मूथली झाल्या आणि फटाफट ऍक्शन घेतली गेली. सो थँक्यू सो मच मदरहूड की एवढी फास्ट ऍक्शन घेण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी. अँड सगळं झाल्यानंतर तुम्ही बघितलंच असेल आमच्या सगळ्यांची खुशी किती होती. ते सगळं झाल्यानंतर म्हणजे बेबीला आणि दीदीला जेव्हा नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर आम्ही सगळे घरी आलेलो होतो आणि थोडासा आराम करून आता परत निघालेलो आहे बाबूला भेटण्यासाठी. सो मेन गोष्ट अशी आहे की दीदी आणि बाळ दोघं हेल्दी आहे, प्रॉपर आहे, काही इश्यू नाही. सो दॅट इज अ व्हेरी नाईस थिंग. अँड बाळ खूप गोड आहे, खूपच जास्त गोड आहे बाळ. एवढं गोड आहे की मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे असं एकदम असं गुलगुलू मस्त बाळ आहे. मला तर म्हणजे असं अजून पण असं माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे कोणालाच बाळ पहिले जिजू होते लेबर रूम मध्ये आणि कोणालाच दुसऱ्यांना बाळ बघायला भेटलं नाही. पहिलं बाळ जे बघितलं आहे ते मामी आणि आत्याने बघितलंय. कारण काय मी मामी पण आहे आत्या पण आहे. सो म्हणून मला फर्स्ट चान्स दिला गेला बाळाने. बस तू सुमडीमध्ये आत घुसली आहे, तुला अलाव नव्हतं तरी तू गेली आहेस. मी त्यांना सांगितलं की मला बाळाचे कपडे घ्यायचे, मला इसेन्शियल्स द्यायचे, मी जाऊ का अशी प्रेमाने बोलल्यावर ते बिचारे फसले. आणि त्यांनी मला जाऊ दिला. आणि बाळ तेव्हापासून घेऊन असं करून दूध पित होता. अरे काय मस्त होतं माहितीये मला. आता इतका आनंद झाला ना आम्हाला सगळ्यांना की काय सांगू. आता आम्ही निघतोय, आई, मी, सूरज आणि लेट्स सी दीदीचे सासू जर येणार असेल तर. सो आम्ही सगळे जाऊ आता परत. मग आईंना वगैरे भेटू, आपण परत दीदीला भेटू, आपण दीदीची रिॲक्शन बघू काय आहे ते. आणि दीदी पण एवढी खुश आहे, जिजू एवढे खुश आहेत. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे जे प्रेडिक्शन तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही दीदीचा चोरोटीचा ब्लॉग बघितला असेल. त्याच्यामध्ये आम्ही प्लॅकार्ड बनवलं होतं. त्याच्यामध्ये डेट, टाइम आणि काय बेबी बॉय होणार आहे, गर्ल होणार आहे. आणि त्याच्यावर आमच्याकडे खूप बेट्स लागल्यात की बेबी बॉय होणार आहे की गर्ल होणार आहे. मी परत एक वेळेला बोलत होते की बॉय होणार आहे. बरेच जण बोलत होते की गर्ल होणार आहे. आणि सगळ्यांनी मला फोन करून सांगितलंय की पार्टी कोणाला द्यायची आहे ते. बाकी काही नाही तर कोणाची प्रेडिक्शन परफेक्ट निघाली तुम्हाला सांगतो मी. पहिली निघाली दीदीची, सेकंड निघाली आईची, एक आईची आणि तिच्या आईची. हा हे दोघांचे प्रेडिक्शन एक्झॅक्ट. त्यांनी आजचीच डेट 25 ऑक्टोबर 2025 चूज केली होती. आणि टाइम पण मॉर्निंग आणि जेंडर पण त्यांनी प्रॉपर सिलेक्ट केलं होतं, तेच झालेलं आहे. मी एका दिवसाने मागे राहिलो, नाही तर मी 24 सिलेक्ट केली होती, नाही तर मी पण बरोबरच सांगितली होती. मी थोडीशी पुढे होती, मी 28 पर्यंत होती. सो मला असं वाटतं की मी जिंकेल. बट ठीक आहे बाळ आलं ते महत्वाचं आहे. आणि आई तर एवढ्या खुश आहेत ना, कारण की आईनी परफेक्ट डेट सिलेक्ट केली होती. आणि आई पहिल्यापासून बोलत होते की डेट पण हीच आहे आणि मुलगा होणार की मुलगी होणार ते पण आईने परफेक्ट सांगितलेलं होतं. तुम्हाला येस, तुम्हाला काय वाटतं, मुलगा झाला असेल का मुलगी झाली असेल, नक्की आत्ताच्या आत्ता कमेंट्स मध्ये लिहून पाठवा. बाळाला भेटायला आजी काही खुश आहे बाबा, खुश एकदम खुश ना. आजीने जे बोलत झालं ना पण लोक एकदम बाळाची आई आणि तिची आई या दोघांनी बरोबर प्रेडिक्शन केलेलं आहे. आणि मी बेट मजबूत एकदम चांगल्या ह्याच्याने हारलो आहे. आईला पैसे द्यायचे, आईला मला पैसे द्यायचे, पार्टी सुद्धा द्यायची आहे, प्राचीला पण द्यायचे, आपल्याला दोघांना द्यायचं. तर एवढा कॉन्फिडन्स होता प्राची आणि मला. आणि असं आई बोलली होती तुम्ही काय बोलू नका, मला माहिती आहे. आणि आई जे बोलली तेच बरोबर निघालंय. आईला पार्टी. आणि प्राचीची तारखेच्या 2 दिवस बाकी होते. सुरुवातीची तारीख गेली होती उलटून, बाकीच राहिली होती फक्त 1 दिवसाने राहिली तुझी.
प्राचीची गेली नाही आहे आहे, अजून 28 होती माझी. हा, आणि माझी आणि दीदीची. बरोबर. करायचं पण आता. खरंच खूप खुश आहेत सगळे. हा, खरंच खरंच. दीदीच्या सासूबाई पण एकदम खुशी. सगळेच म्हणजे मयंकचं बघायलाच नको. जिजूंना तर बघायलाच नको. जिजूंना आता सूरजने जिजूंना मी सांगितलं. फोन केला होता आत्ता की जिजू थोडं तुम्ही पण रेस्ट करा, मम्मीला तिकडे थांबवतो, तुम्ही आमच्या सोबत या, मी तुम्हाला घरी ड्रॉप करतो. नाही 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 मी कम्फर्टेबल आहे. जिजू आंघोळ वगैरे नाही, नाही, माझी झालेली आहे आंघोळ. म्हटलं कधी? बोलते नाही मी असं तोंडावर पाणी, मी फ्रेश आहे बोलतो, मला काय नको. म्हटलं अरे जिजू असं नका करू. जिजू बोलते नाही नाही मी नाही येणार आहे तिकडे, सोडणारच नाही जिजू. चला आता आपण बाळाला बघायला जाऊया. चल चलो चलो चलो. सूरजला डोळेच दाखवत नाहीये. मग घरी बसल्यापासून बोलतो मी बघितलंच नाही, डोळेच बघितले नाही, डोळेच बघितले नाही. झोपली होती ना ती. आता पण झोपलीच आहे. सो सगळे थोडंफार आराम करून परत आलेले आहेत. जिजू काय जात नाही, जिजू काही सोडत नाही. जिजू सोडत नाही. अरे तिला 2 वेळा ते लोक हे करायला घेऊन गेले ना, चेंज वगैरे करायला. त्याचा जीव थोडा थोडा कुठे नेलं कुठे नेलं कुठे नेलं. म्हटलं जा मागे जाऊन बस कुठे नेलं. इस पे भी गई है लेकिन बहुत सुंदर आहे. बहुत सुंदर. बाबू खातो का? बाबू कसला खाते? त्याला पुढे घेऊन असतो. थोडं पुढे या. थोडं नीट बसून घ्या फक्त. आपण नीट बसून घ्या फक्त. घेतलं घेतलं. आजोबांकडे गेली. कसे वाटतं पप्पा? घेतलं त्याच्यात ठेवून घेतो आम्ही. कसं पकडायला त्याला त्रास होतो. हे त्यांनीच दिलंय का? नाही आपण आणलंय. हो का? ते काही देते. दीदी खुश ना? बस झालं, नॉर्मल डिलिव्हरी झालेली ना. मस्त आहे. बाबा ते पण नाही. ते पण काय खरं नाहीये. बरोबर आहे. बाबा मला रात्रभर झोप नाही. कळलं नाही, प्रेग्नेंट राहिल्यापासून होईपर्यंत किती हे असतं. आम्ही तर रात्री म्हणजे हे लोक पनवेलला येणं तेव्हाच मला असं वाटत होतं की आज होईल असं. याच्यात दे कुठला. मग मी काही वेळेस कारण 2 दिवसापासून वाटत होतं मी प्लॅन घालायसारखं होईल म्हणून काही बोललीच नाही. तर तरी नंतर मग 3-4 वेळापर्यंत आम्ही सगळे जागो होतो. आणि नंतर अर्धा तास मी झोपली. सगळ्यांना वाटलं आता ही झोपली तर आता काही हे नाही होणार नाही. आणि कोणाला? ते पहले वो डायसन पे चल रहा था इनका, फिर कुछ तो स्मेल आया जलने का, तो बंद कर दिया हमने. छान आहे ना मम्मी? छान आहे, मस्त आहे एकदम. खूप मस्त आहे. हाईट वगैरे पण किती झाले. झोपली आहे ती.